प्रश्न पहिला, भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील राजाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 चंद्रगुप्त मौर्य, ऑप्शन 2 मुकुंदराज, ऑप्शन 3 भरत चक्रवर्ती, ऑप्शन 4 राजा विक्रमादित्य। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 भरत चक्रवर्ती। प्रश्न दुसरा, शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन 1 भाऊ दाजी लाड, ऑप्शन 2 दादोबा पांडुरंग तरखडकर, ऑप्शन 3 महादेव गोविंद रानडे, ऑप्शन 4 विठ्ठल रामजी शिंदे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 दादोबा पांडुरंग तरखडकर। पुढचा प्रश्न आहे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप हे कोणत्या संताचे विधान आहे? ऑप्शन 1 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 संत तुकाराम, ऑप्शन 3 संत एकनाथ, ऑप्शन 4 संत रामदास। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 संत रामदास। कैसर विल्यम दुसरा कोणत्या देशाचा सम्राट होता? ऑप्शन 1 नेपाळ, ऑप्शन 2 जर्मनी, ऑप्शन 3 नायजेरिया, ऑप्शन 4 तैवान। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 जर्मनी। तर कैसर विल्यम दुसरा जर्मनीचा सम्राट होता, तसेच तो प्रशियाचा राजा देखील होता आणि त्याचे शासन 1888 मध्ये सुरू झाले। स्वराज्याचा किल्लेदार म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? ऑप्शन 1 जीवा महाले, ऑप्शन 2 कान्होजी आंग्रे, ऑप्शन 3 बाजीप्रभू देशपांडे, ऑप्शन 4 तानाजी मालुसरे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 तानाजी मालुसरे। पुढचा प्रश्न आहे, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 नाशिक, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 अकोला। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 पुणे। कारखान्यात सल्फ्युरिक आम्लाच्या निर्मितीसाठी कोणता वायू वापरतात? ऑप्शन 1 सल्फर डायऑक्साइड, ऑप्शन 2 कार्बन मोनोक्साइड, ऑप्शन 3 नायट्रोजन, ऑप्शन 4 कार्बन डायऑक्साइड। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 सल्फर डायऑक्साइड। आशियातील सर्वात मोठा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? ऑप्शन 1 चंदीगड, ऑप्शन 2 दिल्ली, ऑप्शन 3 मुंबई, ऑप्शन 4 कानपूर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 दिल्ली। पुढचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 पंजाब, ऑप्शन 2 मेघालय, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 केरळ। पुढीलपैकी सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह कोणता आहे? ऑप्शन 1 बुध, ऑप्शन 2 गुरु, ऑप्शन 3 शनी, ऑप्शन 4 शुक्र। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 बुध। रंगहीन, हवेपेक्षा जड आणि वासहीन वायू कोणता आहे? ऑप्शन 1 हेलियन, ऑप्शन 2 कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन 3 ऑक्सिजन, ऑप्शन 4 हायड्रोजन। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कार्बन डायऑक्साइड। पुढचा प्रश्न आहे, नुकतेच पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे उभारण्यात आले आहे? ऑप्शन 1 कोलकाता, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 हैदराबाद। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हैदराबाद। मत्स्य व्यवसायात झालेल्या प्रगतीस काय म्हणतात? ऑप्शन 1 नील क्रांती, ऑप्शन 2 लाल क्रांती, ऑप्शन 3 हरित क्रांती, ऑप्शन 4 गुलाबी क्रांती। उत्तर आहे ऑप्शन 1 नील क्रांती। तर नील क्रांती ही मत्स्यपालन आणि सागरी उत्पादनांमध्ये वाढ करण्याशी संबंधित आहे,
या क्रांतीचा उद्देश मत्स्य व्यवसायात वाढ करणे, उत्पादन वाढवणे आणि देशाच्या आर्थिक समृद्धीमध्ये तसेच अन्न आणि पोषण सुरक्षेमध्ये योगदान देणे आहे. हे मिशन मत्स्य पालनाला आधुनिकीकरण करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि निर्यात सुधारणे यावर लक्ष केंद्रित करते. भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश बनण्यात मदत केली आहे. खालीलपैकी कोणता देश आसियानचा 11वा सदस्य देश बनला आहे? ऑप्शन 1 ट्युनिशिया, ऑप्शन 2 इटली, ऑप्शन 3 पूर्व तिमोर, ऑप्शन 4 टांझानिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 पूर्व तिमोर. तर आसियानचा 11वा सदस्य देश पूर्व तिमोर बनला आहे. पूर्व तिमोरला ऑक्टोबर 2025 मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या 47व्या आसियान शिखर परिषदेत अधिकृतपणे सदस्य म्हणून स्वीकारण्यात आले. यापूर्वी आसियानमध्ये 10 सदस्य देश होते. उत्तर प्रदेशात 2025 मध्ये आयोजित केलेल्या संस्कृती उत्सव या कार्यक्रमाची थीम काय होती? ऑप्शन 1 शास्त्रीय नृत्य, ऑप्शन 2 हमारा देश हमारी पहचान, ऑप्शन 3 संस्कृती ही जीवन, ऑप्शन 4 हमारी संस्कृती हमारी पहचान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हमारी संस्कृती हमारी पहचान. तर आदिवासी संस्कृतीवर आधारित आदि महोत्सवची मुख्य थीम संस्कृती आणि व्यापाराद्वारे आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण ही आहे. असे अधिकृतपणे जरी घोषित केले नसले तरी यावरच लक्ष केंद्रित केले आहे. आदिवासी कारागीर आणि उद्योजकांवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे आदिवासी समुदायांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सक्षम करणे हे या उत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.